नमस्कार मंडळी, मराठी बातमी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। दिल्ली चे जे आधीचे मुख्यमंत्री तसेच आतापर्यंत 12 वर्षे दिल्लीवर सत्ता असणारे अरविंद केजरीवाल जे आहेत, तर त्यांच्याविषयी त्यांचा पक्ष कशा प्रकारे या निकालामधनं बाजूला गेला आणि बीजेपी सत्तेवर कशा प्रकारे निवडून आला याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ जो आहे तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। व्हिडिओला सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून आप हा जो पक्ष आहे तर तो जन्माला आलेला आहे। अण्णा हजारे यांच्या आंदोलनात अरविंद केजरीवाल हे सक्रिय भागीदार होते आणि 2013 ला हा आप पक्ष पुढे आला। या आम आदमी पक्षाला दिल्लीकरांनी भरभरून साथ दिलेली आहे। तर दिल्लीला 12 वर्ष अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री म्हणून राहिले आहेत, परंतु 2025 साली जी विधानसभा निवडणूक झालेली आहे दिल्ली येथे, त्या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांचा पक्ष जो आहे तो निवडणुकीमध्ये हरलेला आहे। याची कारणे काय आहेत तर भ्रष्टाचार आंदोलनातून उभा झालेला आम आदमी पक्ष 2025 निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांना जिंकता आला नाही, कारण अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात जे वातावरण झालेलं आहे दिल्लीमध्ये, तर त्याचा एक आपण परिणाम म्हणू शकतो। यासोबतच अरविंद केजरीवाल यांना भ्रष्टाचार विरोधी नेता म्हणून जनताकडे त्यांच्याकडे पाहत होती, परंतु दिल्ली लिकर पॉलिसी जी आहे तर त्या घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल असो, त्यांच्याच पक्षातील मनीष सिसोदिया असो, सत्येंद्र जैन असो, संजय सिंग असो, अशा बड्या नेत्यांना त्यांच्यावर बरेचसे आरोप झाले आणि त्यांना तुरुंगातही जावं लागलं। त्याचाही नकारात्मक परिणाम जो आहे तर तो मतदारावर पडल्याचा दिसत आहे। याचाही फटका जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यासोबतच जे अरविंद केजरीवाल यांच्या म्हणजे दिल्लीचे जे विधानसभा चे मुख्यमंत्री आहेत तर त्यांच्या जो निवासस्थानामध्ये 45 कोटीचे जे बिल्डिंग उभारण्यात आलेली आहे, तर त्याचे जे काम केलेले आहे तर त्याच्यावर बीजेपीने हा मुद्दा प्रचार सभेमध्ये मोठ्या प्रमाणात मांडला आणि त्या बिल्डिंगचा जो व्हिडिओ आहे तर तो प्रसिद्ध करून आपला जे आहे तर कमी लेखण्याचा किंवा त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी बीजेपीला याचा मोठा फायदा झालेला असल्या कारणाने मध्यमवर्गीयांना बीजेपीला निवडलेलं असल्याचंही दिसून आलेलं आहे। यासोबतच दिल्लीत राहणारी 65% जनता जी आहे किंवा लोकसंख्या जी आहे तर ती मध्यमवर्गीय आहे आणि मध्यमवर्गीयांसाठी बीजेपीने जो यावर्षीचा अर्थसंकल्प जो आहे तर तो सादर केला। नेमका सादर केल्यानंतर त्यांनी 12 लाखापर्यंत जे आहे तर ते करमुक्त सूट देण्यात आलेली असल्या कारणाने मध्यमवर्गीय याच्यावर आनंदी असल्याचं सांगण्यात आलं आणि मध्यमवर्गीयांनी बीजेपीला पसंती दाखवल्याचंही सांगण्यात आलेलं आहे। तर याच्यासोबतच महिला समृद्धी योजना जी आहे तर बीजेपीने जी घोषणा केली प्रचाराद्वारे, तर महिलांना महिन्याला मासिक 2500 रुपये म्हणजे 2500 रुपये देण्याची ही घोषणा बीजेपीने प्रचार सभेमध्ये केलेली आहे आणि याचाही फायदा करून महिलांनी आपल्या म्हणजे बाजूला करून बीजेपीला मतदान दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे। बीजेपीला महिला मतदारांचा मोठा फायदा झाल्याचंही या निवडणुकीच्या काळामध्ये सांगण्यात येत आहे। तर अशा प्रकारे बीजेपी आणि आप यांच्यामध्ये जे झालेलं सत्ता संघर्ष किंवा म्हणजे की विधानसभेचं जे निवडणूक आहे याच्यामध्ये बीजेपीला आपला हरवण्यामध्ये यश आलेलं आहे आणि ही आप म्हणजे आम आदमी पक्ष हा जो पक्ष आहे तो बाजूला होऊन बीजेपी तब्बल 27 वर्षानंतर दिल्लीवर निवडून आल्याचं सांगण्यात आलेलं आहे। तर बीजेपीला एकूण 70 पैकी 43 जागांवर निवडून आल्याचं म्हटलेलं आहे। तर ही होती बीजेपी आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये झालेली जी विधानसभा निवडणुकीमधली लढत आहे याच्या संदर्भातली थोडक्यात माहिती। ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी घेऊन येत असते। ते व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन बातम्यांचे व्हिडिओ जे आहेत तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा। धन्यवाद।